दिवसातनं एकदा जेवायचं की दोनदा जेवायचं? हा जर सिमिलर लॉजिक जर आपल्या सिप वरती लावला की बाबा महिन्यातून एकदा सिप करायची की दोनदा सिप करायची की चारदा सिप करायची, म्हणजे इन अदर वर्ड्स वीकली सिप करायची का? हा एक प्रश्न तुमच्याचपैकी वन ऑफ द कट्टर फॉलोअर्सने विचारलेला आहे. ऑलराईट, कमेंट कोणाचा आहे ते पण वाचून घेऊया. श्रीनी कमेंट पाठवलेलं आहे की सिप मंथली केलेली चांगली आहे की आठवड्याची केलेली? ओके, सो ह्या व्हिडिओमध्ये पहिलं तर हे मंथली आणि वीकली सिपचं ऍक्च्युअली डेफिनेशन काय थोडंसं आपण व्हिडिओच्या फर्स्ट हाफ मध्ये आपण समजून घेऊया. ह्याच्यामुळे खरंच काही फायदा होतो का, मंथली केली किंवा वीकली केली का? ऑलराईट, हे डिस्कस करूया. डेटा काय सांगतोय, ऍक्च्युअली डेटा काय सांगतो आपण डेटा पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. ऍडिशनली वीकली सिप जरी करायची असेल तर कोणी केली पाहिजे आणि मंथली सिप जर करायची असेल तर कोणी केली पाहिजे. ओके, या काही गोष्टी आपण व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आणि याचं बोनस सेक्शन म्हणून डेली सिप वरती पण मी थोडंसं डिस्कस करणार आहे. पण जर तुम्हाला डेली सिप वरचा एक डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल का, डेली सिप करणं एक वेगळीच एक प्रकार आहे, तर नक्की कमेंटमध्ये डेली सिप असं कमेंट करा. बघूया किती लोकांचं कमेंट येतं. बेस्ड ऑन दॅट मी लवकरात लवकर तोही व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करेन. सो तुम्हाला पाहिजे असेल की डेली सिप कोणी केली पाहिजे आणि काय केली, कसं त्याच्यामध्ये स्ट्रक्चर असलं पाहिजे, तर डिटेलमध्ये मी तोही व्हिडिओ लवकर आणेन. पण फक्त कमेंट करा डेली सिप म्हणून. तर चला व्हिडिओची आपण सुरुवात करूया. माझं इंट्रोडक्शन करून घेतो पहिलं तर. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. मी आहे महेश पाटील, एक म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. जर तुम्हाला तुमच्या म्युच्युअल फंडचं इन्व्हेस्टिंगचं करिअर सुरू करायचं असेल, करिअरच सांगणार कारण काय की हे आपलं एक गोष्ट जर तुम्ही सुरू केली ना, तुमचं रिटायरमेंट नंतरचं जे करिअर असेल, जे पण एन्जॉयमेंटचं करिअर असेल, ट्रॅव्हलचं जे करिअर असेल, राईट, ते करिअर ह्या गोष्टींच्या मार्फत नक्की आपण साध्य करू शकतो. भले तुमचे कसलेही गोल्स असू दे. यासाठी मी सोफर मी आज ऑफ नाव जवळजवळ 290 मराठी लोकांबरोबर त्यांच्या जर्नीला घेऊन काम करतोय. तुम्हीही इंटरेस्ट असाल तर लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा. माझी टीम तुम्ही कॉन्टॅक्ट करून एक्सप्लेन करेल कशी ही जर्नी मी तुमच्याबरोबर पण करायला रेडी होणार. नॉट जस्ट मी आणि माझी टीम. ओके, टेलिग्राम चॅनल तर मस्ट जॉईन आहे. सगळे इम्पॉर्टंट अपडेट्स आणि सगळ्या वेगवेगळ्या चॅनलची अपडेट्स तिकडे तुम्हाला मिळत असतात. टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करून घ्या जर तुम्ही अजूनही केला नसेल तर. तर चला आपण व्हिडिओची पण सुरुवात करूया. आणि पहिलं तर आपण हे बघून घेऊया की वीकली आणि मंथली सिप म्हणजे एक्झॅक्टली काय, कारण मी काही लोकांना माहिती नसेल तर पटकन कव्हर करतो. सो वीकली सिप म्हणजे मी एक दर आठवड्याच्या एका दिवशी, लेट्स से मी म्हणणार माझ्यासाठी थर्सडे, गुरुवार चांगला आहे. पर्सनली मला गुरुवार आवडतो, माहिती नाही आधीपासून, पण गुरुवार चांगला आहे. मी दर गुरुवारी, महिन्याला जेव्हा पण गुरुवार येईल ते दर गुरुवारी मी मार्केटमध्ये मी सिप मेन्शन करून ठेवणार. ओके, सो एव्हरी काही महिन्यात 4 असतील गुरुवार, काही महिन्यात 5 असतील गुरुवार, डिपेंडिंग ऑन दॅट. ते प्रत्येक गुरुवारी माझी अमाउंट माझी अकाउंट मधनं तो पैसा डिडक्ट होणार. ओके, दुसरं आहे म्हणजे मंथली सिप. महिन्याच्या एक ठराविक तारखेला, ऑलराईट, महिन्याच्या एका ठराविक तारखेला मी म्हणणार की मला बाबा महिन्याचा माझा 7 तारीख माझ्यासाठी चांगली आहे. सो 7 तारखेला मी माझी सिप करणार. जे पण माझं मंथली इन्स्टॉलमेंट कट व्हायचं ते त्या ठराविक गोष्टी असणार. ओके, सो इन वीकली सिप्स आपण 3 ते 4 वेळा अमाउंट एंटर करतो किंवा मार्केटमध्ये एंटर करतो. आणि मंथली सिप आपण फक्त एकदाच एंटर करतो. आता ह्याच्यावरनं लोक हे का करतात? बऱ्याचशा लोकांचे मिथ. ओके, काय डोक्यामध्ये जे घुसलेले काय काय असतात गोष्टी, की हे खरंच वीकली सिप केल्यामुळे बेटर कॉस्ट मिळते का? कारण कॉस्टिंगच्या हिशोबाने विचार करतात ना, किंवा इन्स्टेड मी 7 तारखेला घेण्यापेक्षा मी एक 4-5 दिवसात मी पैसे भरतो आणि मी कॉस्टिंग माझी त्याप्रमाणे बेटर कॉस्टिंग मला थ्रू आउट द मंथ मिळते, असं लोकांचा विचार असतो. ओके, आता काय माहिती मित्रांनो, आता आपण जरासा इंटरेस्टिंग एक डेटा मी तुमच्यासमोर आणतो. त्या डेटावरून तुम्हाला आयडिया येऊन जाईल. हा आहे सिपचा रिटर्नचा डेटा फॉर डिफरंट मंथ्स, जवळजवळ एप्रिल 2025 पासून मार्च 2024 पर्यंतचा. ओके, जर 1 तारखेला कोण सिप करतं तर त्याला अप्रॉक्सिमेटली निफ्टी 250 च्या हिशोबाने 15.81% चा XIRR मिळाला असता. ओके, जर कोणी मिड कॅप मध्ये केलं असतं तर 17.83, जर कोणी निफ्टी 100 मध्ये केलं असतं तर 13.75 1 तारखेला. पण आता हे जर तुम्ही स्क्रोल करत बसाल, ओके, स्क्रोल करत बसाल तर तुम्हाला मंथली सिपचा सर्वात बेस्ट जो तारीख दिसते इकडे, तर ह्याच्यामध्ये डिफरन्स पण किती आहे तो बघून घ्या. जो वर्स्ट तारीख जी दिसते मला ॲज ऑफ नाऊ इकडे दिसते की 15.77 म्हणजे 4 तारीख. आणि बेस्ट तारीख जी दिसते मला इन दिस केस ती दिसते 15.88 24 तारीख. ओके,
4 तारीख ही महिन्याची वर्स्ट तारीख आहे ॲज पर द डेटा आणि 24 तारीख ही महिन्याची बेस्ट तारीख आहे. पण या दोघांमध्ये फरक किती आहे? ओके, दोघांमध्ये फरक किती आहे? तर 15.77 वजा आपण 15.88 करू तर रफली 0.11% चा फरक आहे. ओके, 0 पण म्हणजे 10 पैशाचा त्याच्यामध्ये फरक आहे. सो पॉइंट काय सांगतोय मी, की इन दिस केस डेटा सांगतोय, इव्हन ह्या इतर इंडेक्सेसला पण सिमिलर काही डेटा दिसणार. सो डेटा सांगतोय, तुम्ही कधीही सिप करा. जेव्हा आपण 20 वर्षाचा डेटा घेऊन चालतो, ऑलराइट, इन दॅट केस खरंच हे मॅटर करत नाही. तुम्ही महिन्यातून एका 4 तारखेला जरी सिप केली तरी मॅटर करत नाही. तुम्ही महिन्याच्या 24 तारखेला सिप केली तरी एवढा लाँग टर्म मध्ये मॅटर करत नाही. कारण ओव्हरऑल तुमचे रिटर्न्स ऑलमोस्ट सिमिलरच असणार आहे. सो हेच जर मी 5 तारखेला थोडी अमाउंट टाकली, वीकली सिपचं सांगतो. लेट्स मी म्हणेन की आपण 7 तारखेला एक अमाउंट टाकणार, 14 ला एक टाकणार, मी 21 ला एक टाकणार आणि 28 ला एक टाकणार. पण हे एव्हरेज आउट होऊन पण सेमच रिटर्न देणार आहे. सो वीकली सिप आणि मंथली सिप मध्ये कॉस्ट एव्हरेजिंगच्या हिशोबाने 4 आण्यास मे बी 10 पैशाचा फरक असेल, पण अदरवाईज कसं काही फरक जाणवणारच नाही तुम्हाला. ओके, हे तर क्लिअर आहे. आता महत्वाचं म्हणजे ठीक आहे, तरी पण मग कोणी केली पाहिजे वीकली सिप आणि कोणी केली पाहिजे मंथली सिप? आता इन दिस केस पहिली गोष्ट तर बघा, सिप आपण कुठून करतो? आपले इन्कम मधनं करतो, राईट? आपल्या इन्कम मधनं करतो. मॅक्सिमम लोकांना सॅलरी महिन्यातून एकदाच मिळते. मॅक्सिमम लोकांना, ओके, जे मेनली म्हणजे प्रोफेशनल्स आहेत किंवा इव्हन फॅक्टरी मधले ब्लू कॉलर वर्कर्स आहेत, त्यांना मॅक्सिमम लोकांना महिन्यातून एकदाच मिळते. सो एकदाच त्या पगारामधनं कटिंग मच मोर बेटर आहे. सो ज्यांना पगार महिन्यातून एकदाच मिळत असेल त्यांनी एकदा सिप केलेली मच मोर बेटर आहे, हे तुम्हाला मी सांगतो. कारण कॉस्ट एव्हरेजिंगचा काही फरक नाही पडणार आहे ओव्हर अ पिरियड ऑफ लॉंग टर्म. आता मग वीकली सिप कोणी केली पाहिजे? आता बरेचसे असेही लोक आहेत ज्यांचा ते आठवड्याच्या पगारावरती आहेत. बरेचसे काही काही लोकांचे तर डेलीच्या पगारावरती आहेत लोक. लाईक डिलिव्हरी वाले आणि ह्यांचे बरेचसे लोक म्हणजे डेली टू वीकली रेंजेस मध्ये ते लोक करतात. सो त्या लोकांनी, कारण कसं आहे की आपल्याला हे का परत सांगतोय, ह्या लोकांनी पण आयडियली एक सिप केली तर मच मोर बेटर आहे. पण का करावं वीकली सिप? कारण जसा पैसा आपल्याकडे येतो तसा खर्च करायची हातावरती खुजली खूप येते, राईट? लेफ्टच्या हातावरती खुजली येते, मला खर्च करायचंय. उजव्या हातावरती येणार नाही पैसा जिकडे येतो तिकडे, राईट? सो त्यामुळे तर पैसा खर्च करण्याच्या आधी जर तुम्हाला वीकली पगार असेल तर कृपया करून वीकली सिप्स वरती फोकस करा. किंवा पगार आला माझा सोमवारी, तर सोमवारची माझी सिप लागलेली आहे, ऑलराईट, किंवा मंगळवारची सिप लागलेली आहे, माझा पगार मध्ये ऑटो कटिंग होऊन मग माझा पूर्ण आठवड्याचा मी खर्च करेन. ओके, सो डिपेंडिंग तुमचं मंथली पेमेंट कसं आहे ऑन दॅट बेसिस तुम्ही करा. आता ह्या व्यतिरिक्त हे तर झाले आपले एम्प्लॉईज, पण काही काही लोकांकडे आपल्याकडे डबल इन्कम सोर्सेस पण आहेत. डबल इन्कम सोर्सेस मध्ये प्रकार काय आहेत? एक तर मिस्टर आणि मिसेस दोन्हीही वेगळ्या कंपनीज मध्ये असतील तर एमएनसी कंपनीज मध्ये, आयडियली एमएनसी कंपनीज मध्ये लेट्स से मिस्टर असतील एमएनसी कंपनीमध्ये आणि मिसेस असतील एका इंडियन कंपनीमध्ये, तर मला मोस्टली एमएनसी कंपनीज ना आठवड्याच्या शेवटच्या गुरुवारी आणि पेमेंट करतात, म्हणजे 25-26 तारखेला पेमेंट करतात. ओके, आणि मिसेस जे असतात, जर इन दिस केस जी मिसेस गव्हर्नमेंट म्हणायला नको, आपले प्रायव्हेट किंवा अशा टाईप कंपनीमध्ये असतील तर मे बी पगार तो 1 ते 7 तारखेच्या मध्ये पेमेंट येतो. सो जेव्हा डबल इन्कम फॅमिलीमध्ये असेल हजबंड वाईफ, तर तुमचे तारखा वेगळ्या असतील तरी काही प्रॉब्लेम नाहीये. सो त्याप्रमाणे त्या वेगळ्या सिप्स तुमच्या सॅलरी प्लस 2 डेजच्या नंतरची सिप डेट सेट करून केलं तर काही प्रॉब्लेम नाही. सो एक काइंड ऑफ झालं की महिन्यातून 2 सिप आपल्या फॅमिलीमधनं चालले. या व्यतिरिक्त लेट्स से असेही काही लोक आहेत, प्रोफेशनल्स आहेत, ते जॉब पण करतात आणि साईडला बिझनेस पण करतात आहे. सो इन दिस केस जॉब साठी जो इन्कम येतोय, ते इन्कम मधनं जी आपल्याला जे मिळतंय त्याची एक सिप असली पाहिजे. आणि बिझनेस जो आहे, बिझनेसचा इन्कम जो येत असेल किंवा फ्रीलान्सिंगचा जो इन्कम येत असेल त्याची एक सिप
असली पाहिजे. सो सिंपल भाषेमध्ये बोलायला गेलो, की जेवढे तुमचे इन्कम सोर्सेस आहेत, ओके, जेवढे तुमचे इन्कम सोर्सेस आहे, त्या प्रत्येक सोर्स ऑफ इन्कमला जर एक सिप जर तुम्हाला लावता आली, कारण प्रत्येक सोर्सेस वेगवेगळ्या तारखेला येणार ना. सो त्याप्रमाणे जर ती सिप जरी लावता आली तरी काही प्रॉब्लेम नाहीये. आयडियली एक सिप असेल तरी मोर दॅन इनफ आहे. पण जर आपण डिसिप्लिन नसू पैशाला घेऊन, तर इन दॅट केस मी म्हणेन, की माझा माझा जॉबच्या इन्कमसाठी मी मे बी म्हणेन मी 5-7 तारखेला ठेवेन. कारण मला माझी सॅलरी मी 5 ला येते तर. ओके. पण त्याबरोबर मी एक गोष्ट फ्रीलान्सिंग पण करतोय. मे बी काहीतरी माझा केटरिंगचा बिझनेस आहे किंवा समथिंग असा बिझनेस आहे. त्याच्या माझ्या मेजर पेमेंट्स हे 15 तारखेला मला सगळे क्लिअर होतात. सो मी 17 तारीख ठेवेन सिपच्या हिशोबाने. ओके. नंतर ते म्हणणार, की अजून एक साइड बिझनेस आहे. ओके. त्याची पेमेंट मला 23 तारखेला येते. ते 25 तारखेची मी सिप ठेवणार. का? कारण मला जसा पैसा आला तर त्यातला पैसा काहीतरी कटिंग झाला तर तो व्यवस्थितपणे इन्व्हेस्ट होत राहील. सो कळलं? सो बेसिकली मल्टिपल सिप्स किंवा एका फंडमध्ये सेम सिप्स किंवा मल्टिपल डिफरंट फंड्समध्ये वेगवेगळ्या सिप एका महिन्यामध्ये जरी करायचे असतील, तर त्यामागचं मेन रिझन असलं पाहिजे मल्टिपल सोर्सेस ऑफ इन्कम किंवा डबल इन्कम फॅमिली असेल किंवा अशा काही गोष्टी असतील तर. नाहीतर 1 महिन्यात 1 सिप मच मोर बेटर आहे. आता फायनली डेली सिपचं तुम्हाला डिस्कस करतो. डेली सिपसाठी पहिला तर डेली सिप हा कमेंटमध्ये व्हिडिओ टाका. पण मी एक जर्नी स्टार्ट केलेली आहे. मी मागेही एकदा अनाउन्स केलेलं होतं आणि ही डेली सिप मी माझ्या मुलीच्या पोर्टफोलिओमध्ये करतोय. ओके. जास्त वेळ झालेला नाहीये. जस्ट जून 15 पासून ही गोष्ट सुरू केलेली आहे. ओके. पण ह्या डेली सिपला घेऊन मी कशा गोष्टी करणार आहे, ओके, त्यासाठी मला वाटतं एक डेडिकेटेड व्हिडिओ लागेल. कारण त्या बऱ्याचशा गोष्टी मी तर करतच आहे. माझ्या क्लायंट्सनाही मोटिव्हेट करत आहे आणि मी तुम्हालाही मोटिव्हेट करू इच्छितो या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये. पण डेली सिप म्हणून कमेंट करा. बघा मॅक्सिमम जेवढे लोकांची कमेंट्स येतील बेस्ड ऑन दॅट मी लवकरात लवकर तोही व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन आपल्या या चॅनलवरती. ओके. सो मित्रांनो, मी आहे महेश पाटील. जर तुम्हाला परत माझ्यासारख्या व्यक्तीबरोबर जर काम करायचं असेल, लाँग टर्मसाठी 20-30 वर्षाचा जर तुमचा गोल असेल, एक मोठा कॉर्पस क्रिएट करण्याच्या हिशोबाने छोट्या-मोठ्या सुरुवातीच्या सिप्सनी, तर मी तुमच्यावर काम करण्यास रेडी आहे. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या लिंकवर क्लिक करून येईल तो फॉर्म भरा, सबमिट करा आणि प्लीज महत्त्वाचं म्हणजे तुमचे काही पण प्रश्न असतील कमेंट्समध्ये टाका. कारण तुमच्या कमेंट्समधनंच मला इन्स्पिरेशन मिळतं. सो त्यामुळे कमेंट्स करत राहा जेणेकरून जास्तीत जास्त क्वालिटीचे व्हिडिओज, तुमचे स्टोरीज, तुमचे जे काही क्वेश्चन असतील नक्की टाका. त्याप्रमाणे मी व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणत जाईनच. आणि काय-काय कमेंट्समध्ये सेक्शनमध्ये सेकंड हाल्फ ऑफ द व्हिडिओमध्ये तुमचे काही असे इंटरेस्टिंग कमेंट्स आहेत तेही मी घ्यायचा प्रयत्न करेन. नाहीतर डेडिकेटेड व्हिडिओ आणण्याचा माझा मॅक्सिमम गोल आहे. ऑलराइट. मित्रांनो, मी आहे महेश पाटील. जय हिंद, जय महाराष्ट्र.